अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उछल जलधि तरंग। तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाहे तब जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय। नहीं पिक्चर वो मधुकर ब्राह्मण, वो दूसरे मधुकर, वो फ्रैक्चर है। नमस्कार. जीवलग सेवाभावी संस्थेच्या सर्व सभासदांचा आजच्या सभेला डॉक्टर बसंत यांचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजचे वक्ते डॉक्टर चंद्रशेखर परदेशी यांचे आजच्या सभेला स्वागत. डॉक्टर परदेशी गायनोकॉलॉजिस्ट असून ते ॲक्युपंक्चर तज्ञ आहेत. मी त्यांना स्टेजवर यायची विनंती करतो. आणि मी डॉक्टर रवींद्र शिवदे सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर परदेशी याआधी आपण वाढदिवस साजरे केलेले आहेत. 1 तारखेला नमस्कार. आपली मागची मीटिंग 8 दिवसांपूर्वी झाली, त्यामुळे वाढदिवस थोडेच आहे. 1 मार्चला गंभीर भाऊ रामोळे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला. गंभीर भाऊ, तुमचं दरवेळेस नाव घेताना गंभीर नाव काय? खूप दिवसाचा प्रश्न आहे, आज विचारला. तुम्ही चिडले नाही का माय? डॉक्टर सुभाष सायकडकर यांनी 2 मार्चला त्यांचा वाढदिवस साजरा केला. येत आहेत ते नाश्ता घेऊन येत आहेत. आणि मधुकर ब्राह्मणकर यांनी 3 मार्चला त्यांचा वाढदिवस साजरा. डॉक्टर सुभाष सायकडकर, अभिनंदन. मी डॉक्टर रवींद्र शिवदे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया आजच्या वक्त्यांची ओळख करू. अध्यक्ष डॉक्टर भिमसे, सचिव डॉक्टर ज्योत्स्नाताई आणि जीवनामधील माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आजच्या सभेस सौ रजनीताई परदेशी देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचे व्याख्याते आणि माझे प्रिय मित्र डॉक्टर चंद्रशेखर परदेशी यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्या 40-42 वर्षांपासून माझा त्यांच्याशी संपर्क आहे. नाशिक शहरातील एक अत्यंत विख्यात आणि ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ म्हणून ते ओळखले जातात. आपल्याला आश्चर्य वाटेल की एका अत्यंत छोट्या खेड्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. निफाड तालुक्यातील धोंडगावांची वाडी हे त्यांचं मूळ गाव. त्यांचे वडील शिक्षक होते, त्यामुळे साहजिकच बालपणापासून ग्रामीण वातावरणामध्ये ते वाढले. तिथल्या डोंगरांमध्ये हिंड फिरणं, जंगलांमध्ये हिंड फिरणं
आवड निर्माण झाली. पण बुद्धिमत्ता अत्यंत तीव्र असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये जरी शिक्षण झालं तरी पुढे चांगल्या मार्कांनी ते इंटर सायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुण्याचं विख्यात बीजे मेडिकल कॉलेज इथे त्यांनी प्रवेश घेतला. तिथून MBBS ची MD DGOची स्त्रीरोगशास्त्रामधील पदवी प्राप्त केली आणि मग वैद्यकीय सेवा देण्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये पदार्पण केलं आणि आपली खासगी प्रॅक्टिस सुरू केली. ही प्रॅक्टिस देखील कुठल्या चरणपूर रोड किंवा गंगापूर रोड सारख्या प्रतिष्ठित भागात न सुरू करून त्यांनी जुन्या नाशिकमध्ये जिथे गोरगरिबांची जास्त वस्ती आहे अशा ठिकाणी आपली प्रॅक्टिस सुरू केली आणि भद्रकाली भागामध्ये 30-40 वर्षे त्यांनी आपली सेवा दिली. सुरुवातीला भाड्याच्या जागेत, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं जे हॉस्पिटल काढलं ते देखील त्याच परिसरामध्ये म्हणजे गंजमंडा सोना अपार्टमेंटमध्ये. आणि अशा प्रकारे नाशिकमधील खऱ्या अर्थाने जे गोरगरीब आणि गरजू रुग्ण आहेत त्यांना अतिशय अल्प दरामध्ये त्यांनी अतिशय उत्तम दर्जाची अशी सेवा त्यांनी दिली. वयोमानाप्रमाणे त्यांनी निवृत्ती घेतली आहे, पण निवृत्तीनंतर देखील ते स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी ॲक्युपंक्चरचा अभ्यास सुरू केला. हे अतिशय जगन्मान्य असं शास्त्र आहे. त्याच्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ते तैवानला गेले. तिथे त्यांनी ह्या शास्त्राचा अधिक परिपूर्ण असा अभ्यास केला आणि परत येऊन ह्या शास्त्राद्वारे त्यांनी अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केलं आहे. इतकंच नव्हे तर आदिवासी भागामध्ये विनामूल्य सेवा केली कित्येक वर्ष ते देत आहेत. गायनेक सोसायटीच्या सर्व शिबिरांना ते उपस्थित असतात आणि प्रत्येक शिबिरामध्ये 100-125 आमची शिबिरं नेहमी ग्रामीण आदिवासी भागामध्येच होतात. तिथल्या 100-125 रुग्णांना ते प्रत्येक शिबिरामध्ये सेवा देत असतात. गायनेक सोसायटीचे ते माजी अध्यक्ष आहेत. गायनेक सोसायटीचा जीवन गौरव पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला आहे. तर अशा प्रकारे हे अत्यंत मनमिळावू, हसतमुख आणि सेवाभावी व्यक्तिमत्व आपल्या नाशिक शहराला लाभलेलं आहे. नाशिक शहराचं ते भूषण आहे. ॲक्युपंक्चरचा काय चमत्कार असतो ते आता ते त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला कळेलच. या शास्त्रामध्ये त्यांनी इतकी प्रगती करून घेतलेली आहे की 2 मोठे खंड टेक्स्टबुक्स ऑफ ॲक्युपंक्चर त्यांनी लिहिलेली आहे आणि ती देखील जगामध्ये अनेक विद्यार्थी आज प्रत्यक्ष वापरत आहेत. अनेक शिष्य त्यांनी तयार केलेले आहेत, ते देखील ॲक्युपंक्चरची यशस्वी प्रॅक्टिस करीत आहेत. अशा प्रकारे त्यांनी छोटंसं फार्म हाऊस आणि तिथेच त्यांचं ते ॲक्युपंक्चर क्लिनिक अंजिनियरी इथे त्यांनी बांधलेलं आहे. त्यांना शेतीची मनापासून आवड आहे. ग्रामीण भागाशी त्यांची नाळ जुळलेली असल्यामुळे आपल्या शेतीवर त्यांनी आंब्याची झाडं वगैरे विविध प्रयोग केलेले आहेत आणि तिथे मित्रमंडळींसमोर त्यांच्या समवेत अतिशय आनंदाने आम्ही कधी वेळ घालवतो. तर अशा या माझ्या प्रिय मित्राची ही अत्यंत थोडक्यामध्ये मी ओळख करून दिली. त्यांना विनंती करतो की आपल्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार मंडळी. आजचा आपला विषय आहे ॲक्युपंक्चर नसून एक्सरसाइजेस फॉर एल्डरली, म्हणजे आपल्यासाठी आवश्यक असलेली व्यायाम. तर हे माझं जे डिस्कशन आहे हे इंटरॅक्टिव्ह व्हावं ही माझी इच्छा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यात पार्टिसिपेट करावं. हे रुटीनली लेक्चर नसून एक लाईफ टूल आहे व्यायाम म्हणजे.
जगण्याची एक पद्धतीमध्ये एक आवश्यक भाग आहे. बरोबर आहे. म्हणून आपण आधीच नाही सुद्धा सर, यात सर, पार्टिसिपेट करावं. सर. त्यात माझे काही सुरुवातीला प्रश्न आहे. आपल्यातनं किती जण आठवड्यातनं कमीत कमी 5 दिवस नियमित व्यायाम करतात? स्त्रिया हो 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 उत्तम, very good, उत्तम. पुरुषांपैकी सुद्धा उत्तम. मला तर आश्चर्य वाटलं आणि खूप बरं वाटलं. आश्चर्य की डाऊट? मला वाटतं माझी व्हॅल्यू ॲडिशन होईल, पण किती माहीत नाही. चालण्याचा व्यायाम सोडून दुसरे व्यायाम करणारे किती जण आहेत? फंटास्टिक. मला तर तुम्हाला मला आनंद वाटेल यात. तुम्ही जे काही करतात त्यात थोडीफार जरी भर पडली तर खूप चांगलं होईल. व्यायाम न करणारे खूपच कमी आहे. मला किती जण व्यायाम न करणार तर ते बोलावं लागेल मला फारच. कारण की तुमच्या क्लिनिकमध्ये नेहमी येतो का मी व्यायाम करत नाही कारण की हे 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 कारण आहे. तसं काही कारण नाही आहे. त्यामुळे आता त्या भाषणाचा भाग डिलीट करेल. तर डायरेक्ट आपण आता विषयाकडे जाऊया. व्यायाम का करावा? आपण करतो, चांगला आहे, करायला पाहिजे म्हणून करतोय, पण बहुतेक आपल्याला माहीत नसतं की व्यायामाचे काय काय फायदे आहेत. मेंटेन द इंडिपेंडन्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या वयात आपण कोणावर अवलंबून राहावे, मुलावर, सुनेवर, याच्यावर त्याच्यावर, याची आवश्यकता नाही. आता टळू शकलो तर त्यासाठी व्यायाम आवश्यक आहे आणि तो आपण करतोय. वेट एक ठीक आहे, करतोय. हेल्थ रिस्क बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, आता तो पण सांगितल्याप्रमाणे सरळच करतो त्यामुळे तो मुद्दा नाही आहे, पण आपण आजाराची वाट बघत नाही आहे, त्यासाठी आपण अगोदरच व्यायाम करतोय. ब्रेन फंक्शन इम्प्रूव्ह. आपल्याला वाटतं की बऱ्याच वेळा वाटतं की हे आपल्या मसलसाठी किंवा याच्यासाठी, तसं नाही आहे. ब्रेनवरही फरक पडतो. जर तुम्ही सगळं रोज अभ्यास करता, व्यायाम करताच आहे, ज्या दिवशी नाही करत त्यावेळेस बरं वाटत नाही. हे आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल. बरं वाटतं. मेंटल हेल्थ, मूड, झोप चांगली लागते, मोबिलिटी, हालचाल सांध्याची बरी असते होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण दिसतो बरे आणि आपली इमेज आपल्याबद्दल, स्वतःबद्दल सुद्धा इम्प्रूव्ह होते. म्हणजे मी चांगला दिसतो, मी चांगली दिसते. हा सुद्धा व्यायामाचा एक फायदा आहे आणि हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. या वयात सुद्धा सेक्शुअल फंक्शन, खरं तर असं वाटतं की आमच्या गायनिक प्रॅक्टिसमध्ये खूप वेळा ऐकतो वय 40 आणि ऐकायला येतं की मी 2 वर्ष आले, 3 वर्ष झाले, आम्ही एकत्र, आमचे संबंध नाही आहे. आपण काय तू वय झालंय, मुलं झाले, आता काय, तसं नाही आहे. ते इज अ पार्ट ऑफ लाईफ आणि इट्स अ व्हेरी गुड मूड एलिव्हेटर आणि बरं वाटतं. तर हा एक्सरसाइजचा भाग आहे आणि त्याचा एक महत्त्वाचा फंक्शन आहे, एलिव्हेट द सेक्शुअल फंक्शन. फक्त मसलच नव्हे, मेंटल सुद्धा. ब्रेन पॉवर आता आपण बघितलं, इन्क्रीज वेलबिंग, बरं वाटतंय, म्हणजे स्ट्रेस कमी होतो, एनर्जी लेवल वाढते, स्वतःबद्दलचं मत बदलतं किंवा इम्प्रूव्ह होतं. अँझायटी कमी होतं. अँझायटी म्हणजे फिअर ऑफ अननोन, फिअर ऑफ समथिंग विच इज नॉट देअर. हे होत नाही एक्सरसाइज केलं तर. अँझायटी कमी होते, डिप्रेशन कमी होतं, मूड इम्प्रूव्ह होतो, जो आपण मागे म्हणलो, झोप चांगली लागते. या वयात बऱ्याच जणांना असं, बऱ्याच जणांची कपडे असते की मी थोडा वेळ झोपतो, 2 तास झोपतो, परत झोपतो, परत झोपतो, परत झोपतो. झोप कंटिन्युअस नसते, रिलॅक्सिंग नसते. एक्सरसाइज व्यवस्थित केली तर ती त्यात फरक पडेल. एक्सरसाइजचे कोणकोणते प्रकार आहे? खूप 4 प्रकार आहे.
प्रत्येकाचं वेगळं फंक्शन आहे. आपण आता फक्त फंक्शन बघूया, नंतर कोणत्या एक्सरसाइज त्या बघूया. ॲरोबिक म्हणजे काय? तिथं हवा लागते तिकडे, म्हणजे श्वास लागतो. ज्या एक्सरसाइजमध्ये श्वास लागेल, हवेची कमतरता म्हणजे हार्ट बीट वाढेल. एक्सरसाइज करताना ऑक्सिजन कमी पडते म्हणून हवेची कमतरता होते, म्हणून जेव्हा दम लागेल ती एक्सरसाइज म्हणजे ॲरोबिक. काय फरक पडतो? इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ, हृदयाचा ची तब्येत, इंड्युरन्स म्हणजे सहनशीलता शरीराची, आणि लंग कॅपॅसिटी. बऱ्याच वेळा आपण श्वास घेतो, खूप वेळा आपण या वयात वरची वेळा श्वास घेतो सोडतो, कारण की त्यात आपलं काम होऊन जातं. खालचा बेस जो आहे तिथे जातच नाही आपण, कारण की आवश्यकताच पडत नाही. एक्सरसाइजमध्ये तसं होतं. एक्सरसाइजमध्ये पूर्ण तुमची लंग कॅपॅसिटी वाढते. दुसरी आहे स्ट्रेंथ एक्सरसाइज. त्याचा फायदा हेल्प टू प्रिव्हेंट मसल लॉस. आपण या वेळेस सगळ्यांना सार्कोपेनिया नावाचा एक आजार नाही म्हणतात, कंडिशन होते ज्यात मसल लॉस होतो. म्हणजे मसल्स ऑटोमॅटिकली मास कमी व्हायला सुरुवात होते, सार्कोपेनिया. एक्सरसाइजने हा रेट जो आहे सार्कोपेनियाचा तो कमी होतो. तिसरी आहे बॅलन्स एक्सरसाइज. बॅलन्स म्हणजे चालताना जो आपल्याला बॅलन्स पाहिजे त्यासाठी लागणारे एक्सरसाइज, त्या बॅलन्स एक्सरसाइज मी दाखवेन, सांगेन. आणि फ्लेक्झिबिलिटी, हात मागे जात नाही, पुढे होत नाही, हे पुढे जात नाही, ही जी फ्लेक्झिबिलिटी आहे एक्सरसाइज. ॲरोबिक मी सांगितल्याप्रमाणे काय कोणकोणत्या एक्सरसाइज मध्ये वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, स्विमिंग अँड अदर्स. हे लिटरेचर आपल्याला जे संबंधित आहे, आपल्याला अप्लाइड आहे. वॉकिंग इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट, आणि ब्रिस्क वॉकिंग. तर प्रश्न असा आहे की किती स्पीडमध्ये चालावं. आपल्याला काय वाटतं? 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 8 किलोमीटर, 5 किलोमीटर, कोणता करेक्ट पद्धत आहे? 6 किलोमीटर. कोणी काय सांगू शकेल? 5 किलोमीटर. 6 किलोमीटर. 4 kilometers. 3.5 to 4 kilometers. 1 kilometer in 11 minutes. That will be राईट. तुमच्याकडे रिक्वेस्ट करताना मी हे ॲडवाइस करतो का तुम्हाला ज्या पॉईंटला दम लागेल तो स्पीड, कारण प्रत्येकाची तब्येत वेगळी आहे. तर असं काही लिमिट नाही आहे. तुम्हाला जेव्हा दम लागेल किंवा घाम यायला सुरुवात होईल ती लिमिट, आणि तेवढं 45 मिनिटं. म्हणजे तो आलेला फक्त इथपर्यंत पोहोचलो असं नाही, घाम यायला पाहिजे असं 45 मिनिटं. मग कोणाचं 4 किलोमीटर असेल, कोणाचं 4.5 असेल, कोणाचं 3.5 असेल, असं लिमिट नाही. हे तुमच्यावर अवलंबून आहे. वॉकिंग इज द बेस्ट. वॉकिंग बद्दल थोडंसं आणखी बोलूया. वॉकिंगला जाताना चालायला, हा महत्वाचा विषय काय, कॉमन एक्सरसाइज आहे. वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज बट नॉट अ कम्प्लीट एक्सरसाइज, हे आपण लक्षात घ्या. इट्स नॉट टोटल. मी चालतो म्हणजे माझी एक्सरसाइज आहे असं नाही, नक्की नाही. म्हणून मी सगळ्यात सगळ्याला प्रश्न विचारला, चालल्याशिवाय कोण काय करताय, तर ते सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. वॉकिंग सगळ्यात महत्वाचं. जेव्हा उजेड असेल त्यावेळेचा बाहेर आपण सगळ्या या वयातल्या चा विचार करतोय. उजेड असेल तेव्हा चालायला जा, कारण की पायी चालताना झालेले ऍक्सिडेंट खूप आहेत. फक्त कार किंवा स्कूटर नाही, सायकलीने सुद्धा लोक सिरियस झालेले आहेत. दुसरी, चालताना उजव्या बाजूने चला, समोरून येणारी व्हेकल तुम्हाला दिसेल. तिसरी गोष्ट, तुमची हिअरिंग एड वगैरे काही असेल ते नक्की वापरा. कानामध्ये इयरबड टाकू नका.
म्युझिक वगैरे ऐकण्यासाठी, कारण की तुमचं ऑडिटरी ओरिएंटेशन अत्यंत क्लीन पाहिजे. आवाज आजूबाजूचा तुम्हाला ऐकू यायला पाहिजे. हॉर्न येतो किंवा गाडी येते किंवा काय असेल ते. या काही गोष्टी आहेत चालण्यासाठी. बरीच वॉकिंग इज इम्पॉर्टंट. सायकलिंग इज गुड, सायकलिंग इज ओके, पण सायकल हे तुमचं वजन घेऊन टाकते. चालण्यावर सर अजून बरंच काय काय असतं. चालण्यावर बरंच काही आहे. आम्हाला थोडं ते पुढचं समजलं तर अजून बरं. शूज कुठले घालायचं, चालायचं कसं, काही चालायचं कसं. ओके, चालणे शुड बी ऑर एनी एक्सरसाइज शुड बी व्हेरी मच ए प्लेजर. बरं वाटलं पाहिजे. खूप नियम तुम्ही टाकले, खूप जास्त काटेकोरपणे जायला लागला तर नफा निघून जातो. जे आहे तसं दम लागला पाहिजे, हे मात्र महत्वाचं आहे. त्यात काहीही दुमत नाही. हे कोणीतरी सांगितलंय की एक्सरसाइजचा तुम्हाला फायदा म्हणजे फळ मिळायचं असेल तर तुम्ही त्या क्रिटिकल पॉईंटला पोहोचला पाहिजे. आता इथला क्रिटिकल पॉईंट मी सांगितला, दम लागला पाहिजे, हार्टबीट सफिशियंट लागला. हार्टबीट जनरली आपल्या वयाला कॅल्क्युलेशन आहे 140 व्हायला पाहिजे. तुम्ही अगर वापरत असाल 140 सर सर. बाकी एज वगैरे काही जे फॉर्म्युला आहेत किंवा हे मायनस करतात, पण 140 तुम्ही लक्षात ठेवा, काही वाईट चुकीचं काही होणार नाही. अच्छा, चालणे आणि बाकीचे व्यायाम आपण जे म्हणते सांगते त्याचं फळ मिळत असेल तर कोणी लेखकांनी फार स्पष्ट खूप क्लिअरली सांगितलं आहे की झाडाला फळ लागलेलं आहे आणि तुम्ही उडी मारून ते फळ तोडण्याचा प्रयत्न करताय. जोपर्यंत त्या स्टेजला जात नाही उडी तुमची तोपर्यंत फळ मिळणारच नाही. म्हणून मी चालते किंवा मी जरा व्यायाम करतो त्याला अर्थ नाही. तुमचा हार्ट 140 झालाच पाहिजे एरोबिक मध्ये, हे लक्षात घ्या. माहीतच असेल पण हे ज्यांना नाही त्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे आपण जर स्लो चालत असू आता जास्त फायदा नाही, नक्की नाही. स्लो आणि जास्त वेळ चाललं तर नाही. आजकाल काही काही लोक म्हणून सांगतो मी, जे हार्ट जे आहे ना हे आपण भांडे विसरतो, स्वच्छ करतो ना, पाणी खळखळ करून स्वच्छ करतो, तसे जे कॉर्नरी वेसल्स आहेत, बाकीचे वेसल्स आहेत, ब्रेनचे वेसल्स आहेत, यातलं ब्लड जोरात जायलाच पाहिजे. जे काही मायक्रो मॉलिक्युल्स जे काही आहे ते फिरायला सुरुवात झालेली आहे ते झालंच पाहिजे. आणि ही शरीर हे एक अशी गोष्ट आहे का जिथं सर्व काही जे फंक्शन्स आहेत ते कमीत कमी दिवसात एकदा व्हायलाच पाहिजे. सगळ्या संत जायला पाहिजे, संत नको तर म्हणून तो जास्त नव्हे, काही आवश्यकता नाही. 40 मिनिट्स इज गुड. हार्टबीट शुड बी रोल. आणि नसेल तर काय हरकत नाही, पण तुम्हाला दम लागला पाहिजे. कोणी 90 किलोचा असेल, कोणी 50 किलोचा असेल, त्याचं वेगळं असेल. म्हणून आपण पॅरामीटर यात काही सेट करत दम नाही. लागला पाहिजे. सायकल इज नॉट ॲज गुड ॲज वॉकिंग. ट्रेडमिल इज नॉट ॲज गुड ॲज वॉकिंग. आणि वॉकिंगमध्ये आपण हे जे चालतो वेट मागे पुश करतोय, हे सगळं वेट मागे पुश करतो. सायकल वेट नाही करत, नाही ट्रेडमिल बरोबर. सायकलिंग सायकलिंगचे तू परत फायदे नाही. इट शुड नॉट बी यूज फॉर अस बिकॉज एक तर बॅलन्स, दुसरी गोष्ट ट्रॅफिक सायकलिंग होतच नाही. पटकन जोरात पुढे गेले की तुम्ही ह्यावेळेस ओढलं जातात. रिक्षा मोटरसायकल तुम्हाला मोजत नाही, म्हणून सायकल नाही वापरायची. नाही, घरातली सायकल तो परत तो झाला तुम्ही. बट इट इज गुड फॉर नी जॉईंट. ओके, काहीच नाही, नथिंग रॉंग विथ इट. आणखी काय चांगलं म्हटलं तर मग नाही, पण तुम्हाला घरात करायची असेल तर सायकलिंगची हरकत काय ते रॉंग. जो ऍक्च्युअली प्रिन्सिपल मी अगोदर सांगायला सांगणार होतो, काहीही मसत काम केलं तर ते एक्सरसाइज झाली. अशीच पाहिजे, तशीच पाहिजे, हेच पाहिजे, असं काही नाही आहे. दम लागला एक्सरसाइज. पण कोणत्या भागाची करताय तुम्ही, तर महत्वाचा मुद्दा आहे.
डॉक्टर स्विमिंग बद्दल काय सांगू शकता? मी बोलतो तेच आय एम कमिंग टू दॅट. मी एक कारण की महत्वाचे भाग आहे म्हणून आता थोडं बाकी लवकर जाणार आहोत. सायकलिंग इज नो आउटडोर, बट सायकलिंग इज ओके फॉर गुड सायकलिंग अगर तुम्ही जाणार असाल तर, कारण मग ते प्रोटेक्टेड असतं. Swimming is an excellent exercise, especially for those who have a mobility issue, like knee pain. सुंदर एक्सरसाइज आहे. सगळ्यात वॉकिंग मध्ये सुद्धा फक्त पायाची होते, स्विमिंग मध्ये सगळ्यात बॉडीची होते. प्लस लंग कॅपॅसिटी त्याच्या उच्चांकावर जाते. ॲरोबिक आहे, एक्सलंट एक्सरसाइज पाहिजे असेल तर, स्पेशली ज्यांना चांगले येत नाही किंवा नवीन आहे. बॅकस्ट्रोक इज द बेस्ट. तोंड वर राहतं, पाय हलतात, हात हलतात, सरळ येतं. स्विमिंग सारखी एक्सरसाइज बेटर दॅन इव्हन वॉकिंग. स्विमिंग करताना आपल्याला असं फिलिंग येतं की जसं बाकीचे एक्सरसाइजेस ते करताना आपल्याला जाणवतं, अरे मी थकलो. स्विमिंगच्या वेळी असं वाटतं की काही झाला नाही एक्सरसाइज. नाही, स्पीड वाढवा, स्पीड वाढवा, स्पीड वाढवा. अदर वे राहून तुम्हाला ब्रीदिंग स्टाईल स्विमिंगची माहीत असेल तर थोडाफार फरक पडेल. आता ब्रीथनेस तर होणारच. स्विमिंगला जास्त दम लागतो कारण की अर्धा वेळ तुमचा पाण्याखाली तोंड असतं. इनहेल करून पटकन पाण्यात जातं. सर्व अंगाची स्विमिंग शिवाय चालली नाही, दुसरी एक्सरसाइज चालली नाही. आणि असं काही तिथं जाऊन लागेल ते सगळं. आपण एनाब्रिक पाहू. एनाब्रिक मध्ये इथं हात कामाला आलाय, हात काम करतोय, इकडे मस्त काम करते, म्हणून वेट लिफ्टिंग. आपण करायला हा भाग वेगळा, पण काही विशिष्ट पोझिशन मध्ये किंवा विशिष्ट मसलसाठी वेट लिफ्टिंग करू शकतो. सर्किट एक्सरसाइज, सर्किट ट्रेनिंग म्हणजे एकामागून एक असे असलेल्या एक्सरसाइजेस. हे केले का हे असं केलं कंबर असं पुढे हे एक्सरसाइज. पायलट म्हणजे परत तो वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेनिस एक्सरसाइजेस योगात आहेच, ॲरोबिकच आहे आणि अदर. तो दुसरं स्ट्रेंथ एक्सरसाइज. स्ट्रेंथ म्हणजे मसल बिल्डिंग आहे. आता वेगवेगळे प्रकार आहे, हे सगळेच आपल्याला जमून ठेवायचं नाही, पण माझा यात बऱ्यापैकी इंटरेस्ट आहे एक्सरसाइजमध्ये आणि बऱ्यापैकी यात रिसर्च करून माझे अनाटॉमी, फिजिओलॉजी, न्यूरोलॉजीचा अभ्यास करून जे काही मी माझा जो प्रोटोकॉल ठरवला आहे तो कधी आपण तो बघू. पण ही एक्सरसाइज शुड नॉट बी डन फॉर बायस, कारण की तिच्या नीवर त्याचा परिणाम होतो. आणि या वयात नीचे बऱ्यापैकी नीचे मधले जे गाड्या असतात त्यामध्ये जिरलेले असतात. हे ठीक आहे, हे बसलेले ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यापासून एक्सरसाइज करू शकतो. सिंगल लेग, डेड बग हा जो आहे झोपून हात आणि पाय त्यामध्ये तर बऱ्यापैकी यामध्ये वेट लिफ्टिंग आहे, ट्रायसेप्स आहे, बायसेप्स ही आहे, हे लिफ्टिंग इट इज ओके. बायसेप्स इट्स नॉट लिफ्टिंग ॲक्च्युली, इट इज अप आणि सर्कल यात स्पेसिफिक काही एक्सरसाइज आहेत मला जे आवडलेले आहेत. याला नौकासन म्हणतात आणि कुठे दुसऱ्या वेळेला नौकासनच म्हणतात, पण हे सुंदर एक्सरसाइज आहे, मला खूप आवडते, हे रोज करतो. बट ॲब्डोमेन, चेस्ट, नेक, शोल्डर, बटक्स आणि लेग छानच होते. यात सगळ्यात माझा कॉमन फॅक्टर असा आहे की कारण की हा प्रत्येक एक्सरसाइजला व्हॅलिड आहे आणि आपण करता असा तर ठीक आहे, नाही तर हे लक्षात घ्या
की एक्सरसाइज अशा प्रकारे करताना फक्त ओपन, फक्त ही एक्सरसाइज नाही आहे, फक्त उचललं असं नाही आहे. तुमचं हे प्रत्येक ठिकाणी या करताना प्रत्येक वेळेस याकडे लक्ष पाहिजे. इथं किती स्ट्रेन येतोय, इथं किती आहे, इथं काय वाटतंय, इकडे काय वाटतंय, याकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट त्याला फील करा प्रत्येक ठिकाणी, आणि इकडून इकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे, इकडून इकडे. दुसरी गोष्ट ब्रीथ. ब्रीथ हा अत्यंत नॉर्मलच पाहिजे. आपली सवय असते की असं जोरात पकडून ठेवायचं. ब्रीथ मस्ट बी नॉर्मल ऑल द वे. जास्त नाही आणि कमी नाही, कमी नाही आणि जास्त नाही. लक्ष पाहिजे, ब्रीथ नॉर्मल पाहिजे. म्हणजे यात तुमचं मेडिटेशन होत आहे. या पोझिशनला होल्ड करताना मी मी सांगितलं उठून ठेवलं. कमीत कमी जसं मी सांगितलं, तो फळ पाहिजे असेल तर तुमचं 120 आपला 41 झालं पाहिजे. एक कमीत कमी 8 सेकंद थांबायला पाहिजे. लोक म्हणतात 30 सेकंद, काय हरकत नाही, पण 8 सेकंडपेक्षा कमी गेला युजलेस आहे. नाही केलं, तू व्यायाम केलाच नाही. तो मान खूप दुखती, पण चालतंय का? नाही दुखली पाहिजे ना. व्यायाम कुठंतरी चुक व्यायाम आहे तो. हे दुखायला नाही. दुसरा फायदा. ओके हे तुम्ही विचारलं तर विषय लिहितो. सुरुवातीला व्यायाम तुम्हाला मान दुखत असेल थोडं कमी करा, आणि रोज केलं तर ऑटोमॅटिकली ते डेव्हलप होतं, स्टॅमिना वाढतो. दर आठवड्याला 1 सेकंद वाढवा किंवा 1 ब्रीथ वाढवा. हे मोजताना काय मोजायचं? 8 सेकंद मोजत नाही मी 10 ब्रीथ मोजतो. अगोदर नाही एक्सरसाइज करायला पाहिजे, जनरली 30 सेकंद होऊन जातं ते. मग ते करा. आणि दुसरे पुढे येणार आहे, वॉर्मअप केलं, स्लो सुरू केलं आणि स्लो संपवलं तर प्रॉब्लेम येणार नाही. 8 सेकंद लक्षात ठेवा, नाही तर नाही, केलंच नाही, फसवलं. 10 ब्रीथ इज गुड, 30 सेकंड. काही प्रॉब्लेम नाही, आरामात घ्या, हेही कर नका. ओके. यात तसंच अपोजिट प्रत्येक एक्सरसाइजला माझं म्हणणं आहे की तुम्ही पेअरमध्ये टाका. इकडची मसल केली तर इकडची करा, अपोजिट मसल्सला स्ट्रेंथ आहे. आता आपण आपल्याकडे मसल केली, बॅक मसल्स. आता परत काय, नेक मसल, मागची, पाठीची, कमरेची. पेअर करा. प्रत्येक ऍक्शन अपोजिट झालीच पाहिजे. ही एक्सरसाइज फॉर इम्प्रूव्हिंग बॅलन्स हे आहे दिलं यांनी, पण एका पायावर ट्रिपोज वगैरे. पण माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. ती आणखी सिंपल आहे. आवाज येतो शेवटी माहीत घ्या ना, कॉर्डलेस आहे. चालू कर. चालू करा. ऑन शेवटी लाईट लागला का? बॅटरी गेली का? चालू नाही, आवाज येतोय पण तुमचा. हॅलो हॅलो येतोय. हॅलो हॅलो हॅलो. तिकडचा माणूस आहे. ठीक आहे. ओके. मी एक तुम्हाला एक्सरसाइज करून दाखवतो याची. या सगळे काही कॉम्प्लिकेटेड आहे आणि हे सुद्धा करू शकतो, पण आणखी सिंपल आहे. बॅलन्स, फक्त बॅलन्स, स्ट्रेट. प्रत्येक वेळेस पोझिशन, परत कॉमन फॅक्टर. प्रत्येक वेळेस पोझिशनला, प्रत्येक वेळेस एक्सरसाइजला पोझिशन ही अत्यंत महत्वाची आहे.
फक्त पाय हलवलं नाही त्यावेळेस तुमची पोझिशन अगोदर घ्या. ओके आता ही बॅलन्सच पाहिजे ना. हा मागे हा थोडंसं मागे घेतला, भार याच्यावर घेतलाय, 1 सेकंद वर ठेवा, भार इकडे घेतलाय, 1 सेकंद मागे, भार इकडे घेतलाय, थोडंसं थांबा, फक्त असं नाही, तो थोडा स्ट्रेन वाढला पाहिजे. सर्च केला ज्यांना भीती वाटते किंवा ज्यांना पॉसिबल नाहीये, ऍक्च्युअली प्रयत्न केला तर होतं, नाही पॉसिबल मग चेअरला खुर्चीचा आधार घ्या. पण सगळ्यात महत्वाचं परत एकदा कॉमन फॅक्टर, पडायचं नाही. नो 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 रोज इज अ फॉल. मी पुढची आहेच नाही ती तर आपण सांगा बोलणार काय अत्यंत महत्वाचं आपल्या सगळ्यांना. आज तुम्ही इतकंच घेऊन गेला घरी का पडायचं नाही, तरी सफिशियंट. म्हणून पहिले बघा आपल्याला जमतंय का उगाच हिरोगिरी नको. तिकडे तिकडे एक मिनिट. इकडं ते सेन्सर आपण तो पण चूक करतो. पडण्याची पहिले आपण बॉम्बल दाखवतो, मी सांगतो. पडण्यामुळे काय काय होऊ शकतं असं आहे का? पडल्यामुळे काय काय होऊ शकतं? पडल्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकतं. सगळ्यात वाईट ज्या गोष्टी आहेत त्यामुळे पडल्यामुळे फ्रॅक्चर कसं होऊ शकतं? नेक फिमर, ही जी फिमर बोन आहे त्याला तो खोव्यामध्ये लागते नाही. एक नाही, हे अत्यंत वाईट आहे. मी सांगतो 20% आणि ती एक ठीक आहे. ते आपण त्या विषयात हे आलो आपण. ओके, फॉल, कन्सिक्वेन्स ऑफ फॉल हे बघायचे इकडे बघा. ब्रूज, बॅक पेन या थोडं आपण डिटेलमध्ये बघू कारण की हा महत्त्वाचा विषय आहे. डिक्रीज फिजिकल अँड डिपेंडन्स ऑन इन्क्रीज रिस्क ऑफ बिंग बेड. हे नको आपल्याला. आयुष्य कमी असेल तरी चालेल, लोकांच्या मर्जीवर नको. खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला वाटतं का आपल्यामुळे त्याला त्रास आहे, त्याला वाटतं का हे काय आहे, किंवा अपोजिटरी असेल तरी कोणतीच पोझिशन नको आपल्याला. डिपेंडन्स नको. डिपेंडन्स, ब्रेन इंजुरी, हेमोरेज होऊ शकतं. 1 in 5 कॅन रिझ्यूम वर्क इन 5 दिसत. एकच माणूस 5 मधून काम करू शकतो करणार. आणि हे महत्वाचं आहे. 20% ऑफ एल्डरली एक्सपिरियन्स हिप फ्रॅक्चर, chance of death within 1 year, and that is also not a good death. तो जो नेक फिमर असतो ऑस्टिओपॉरोटिक असतो आणि म्हणून सुटतो, म्हणून तुटतो. नेक फिमर असतो, नाजूक असतो, ऑस्टिओपॉरोटिक असतो, म्हणून तुटतो, म्हणून तो जुळत नाही. म्हणून ते त्याला मोठे काहीतरी असे लोखंडी लावून ठेवतात आणि जो जुळत नाही. बेड रिडून राहतात, बेड सोड होतात आणि सगळ्यात प्रॉब्लेम आणि परत 1 year. So say no to fall. Okay, let's go here. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. बहुतेक जणांना हे माहीत नसेल, मला बिलकुल माहीत नव्हतं. मी तर टोटली
हे प्लेसेस आउटसाईड 55% आतमध्ये, घराच्या आतमध्ये पडतो. 55% अंडरस्टँड. हो 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 आपण डिटेल. जेंडरमध्ये थोडासा फरक आहे. 1.6 बायका लवकर पडतात, माहित नाही काय. काम जास्त करतात घरात. वेट, प्रॉब्ली वेट. What causes fall? What are the causes of fall? Fainting, dizziness, low BP pressure, low BP pressure, and muscle weakness and in legs. Okay. रात्री शिवला उठला, माहित नाही काय कुठेतरी गेला, माहित नाही कुठेतरी पाय हलवला, पडला. लो बीपीचं तर आपण नाही, असं काही नसतं ॲक्च्युअली, माहिती आहे आणि का असं दिलं. मसल विकनेस इज इम्पॉर्टंट. कारण की चालताना आपण कधी कुठे रस्त्यावर म्हणा, घरात म्हणा, चालताना जेव्हा हे ॲक्शन चालते, आपण चालतो त्यावेळेस इतक्या सगळ्या मसल, इथून ही मसल पेल्विसला पकडते, या खालच्या वरच्या मसल गुडघ्याला पकडतात, या मसल खाली पकडतात. त्या स्ट्रॉंग असेल तरच त्या पकडून ठेवते पाहिजे. त्यात काही विकनेस आला आणि थोडंसं इकडे ट्रिप झाला, पत्त्याच्या याच्यासाठी खटकन खाली पडतात. म्हणून मसल विकनेस इज इम्पॉर्टंट पार्ट फॉर कन्स्टिट्यूशन. आपलं अप्लाय केलो आहे तो महत्त्वाचं आहे. कारण की त्यावर आपण काही करू शकतो, ज्यावर काहीच करू शकत नाही आपण त्या सोडून देऊ. मसल विकनेस इज वन ऑफ. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, लक्षात घ्या. पडण्यामध्ये बाहेरच्या गोष्टीपेक्षा हा तुमच्या स्वतःच्या सगळ्याच डिफेक्ट आहे, हे लक्षात घ्या. रस्ता खराब होता, फरशी होती, ती तसं नाही. इंटरनल फॅक्टर 80% आणि एक्सटर्नल फॅक्टर ओन्ली 20%. तर आपण सुचवून घेतलं तर पडण्याची शक्यता कमी आहे. आणि ठीक आहे, स्लिपली फ्लोर हा एक महत्वाचा पॉईंट आहे. प्रत्येक जणांनी यापुढे, मी आता ऑस्ट्रेलिया गेलो होतो त्यावेळेस बाथरूममध्ये गेलो, आंघोळ केली, घोषच्या ठिकाणी घोषच्या घरी होतो, आंघोळ केली आणि बाहेर आलो. हॉस्पिटल एनी प्रॉब्लेम? नो, देयर इज नो प्रॉब्लेम, नो देयर इज मेस इन द बाथरूम. नंतर लक्षात आलं की बाथरूम वापरल्यानंतर सगळ्यात तो बेसिन, बाथरूमचा खालचा फाट, भिंती सगळ्या वाईप करायच्या असतात आणि जशा स्वच्छ होत्या तसंच दुसऱ्याच्या प्रेझेंट करायच्या असतात. आपण जातो, आंघोळ केली, बाहेर आलो आहे तसंच काय करतो नाही. तर स्लिपरी जो भाग आहे, टेक होम मेसेज जो आहे, आपण जेव्हा बाथरूममध्ये आंघोळ करतो त्यावेळेस प्रत्येकाने खालची फरशी वाईप केलीच पाहिजे. वाईपर घरात बाथरूममध्ये ठेवलाच पाहिजे. काय होत नाही, पण काहीतरी न होत होते तसं नको. वाईप करा, स्वच्छ करा, म्हणजे साबणीच्या पाण्याने स्लिप होणार नाही. कीपिंग ऑफकोर्स बाथरूममध्ये शक्यतो पडणार किंवा आपला पायाला लागेल, ठेस लागेल असं कठीण. घरात तर खूप ठिकाणी असं बघितलं, खड्डा असतो ड्रॉइंग रूममध्ये, खाली तर देवर तर देऊन खाली माहीत नाही का तरी तसं. आर्किटेक्ट लोकांना का आवडत होते, मूर्खपणा आहे. खूप लोक आहेत पडलेले आहेत, खूप फ्रॅक्चर झालेले आहेत. काही स्मूथ पाहिजे ना सगळं. डोळे झाकून सुद्धा फटाफट चालणार नको असेल तर ते काढा. अनइव्हन प्लेट सरफेसेस, कोलिजन खूप शक्यता कमी आहे आणि वाटतं ठीक आहे. सो डोंट फॉल प्लीज. परत बंद झाली. 1 मिनिट. कुठे होतो आपण?
बॅलन्स स्वरूप. फ्लेक्झिबिलिटी, ओके, पुढची फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे सर्व जॉईंट्स ॲक्च्युली प्रिन्सिपल आहे का प्रत्येक मसला प्रत्येक जॉईंट रोज त्याला व्हिजिट करायची. म्हटल्या सांगीमध्ये असं नाही, आपण घर स्वच्छ करतो ना तसं प्रत्येक सांध्याकडे जायचं, त्याला त्याला ॲक्शन द्यायचं, हॅलो ठीक आहे ओके चला आपण असं. तर फ्लेक्झिबिलिटी आपण बॅलन्समध्ये दाखवला, तर फ्लेक्झिबिलिटी दाखवतो. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे तो बऱ्यापैकी वेळ दाखवले आहेत, पण हे मी जे तयार केलेला प्रोटोकॉल आहे खूप सिम्पल आहे. बॉडी अशी आहे, त्याला पुढे वाकवायचा, मागे बेंड करायचं. हे एक झालं पेअर, उजवीकडे डावीकडे 2 ट्विस्ट आणि रोटेशन. खूप सिम्पल. मी एक हां ही फ्लेक्झिबिलिटी तर एक्सेल दाखवलं हां ठीक आहे ते आहे, पण हे आणखी सिम्पल आहे. एका ह्याच्यात तर सगळं काय होतं. एक तर पहिली पद्धत परत पोझिशन, स्ट्रेट पोझिशन, स्पाइन पोझिशन, नेक एक सरळ पुढे वाकला, स्लोली प्रत्येक वेळेस लक्ष दिलं कुठे कुठे काय काय होतं. जॉईंटला कुठे स्ट्रेस आहे, मला खांद्याला आहे, मानेला आता आहे. पुढे आलो, जेवढं पाहिजे जेवढं शक्य इझिली तेवढंच गेलो. इथं 10 ब्रीथ थांबलो, ब्रीथवर लक्ष, सगळ्या बॉडीवर लक्ष, मागे आलो हळूहळू. आता काय काय होतं हे सगळ्या बॉडीच्या मुवमेंटवर, फिलिंगवर माझं लक्ष आहे. मागे गेलो, फक्त मान नाही, कंबर इथून स्पाइन पूर्ण आहे ना, इथं 10 ब्रीथ थांबलो, असं 4 वेळा रिपीट केलं. हे 4 वेळा केलं, प्रत्येक गोष्ट 4 वेळा केली. नंतर परत पोझिशन साईडला 10 ब्रीथ स्लोली आणि कॉन्शियसली 10 ब्रीथ. फॉरवर्ड बेंडिंग सांगत नाही, फॉरवर्ड बेंडिंग तुझी जे सुरुवातला सांगितलं पहिली ती सांगत नाही त्यांना. ज्यांना पाठीचा त्रास आहे, तुम्ही बोलला तेव्हा मी बोलू शकेन. ज्यांना शक्य ते ठीक आहे, पण ज्यांना सायटिकल प्रॉब्लेम आहे, ज्यांना डिस्कचा प्रॉब्लेम आहे, ते फॉरवर्ड बेंडिंग करतात. एक मिनिट सांगतो, ते आम्ही रोज 10-50 वेळा सांगतो. ते स्पाइन स्ट्रेट ठेवून खोयामध्ये वापरू शकतात. इथं ऑडिट स्ट्रेच आहे, याला तुम्ही फॉरवर्ड ज्यांना याचे इश्यू आहे आणि वेट लिफ्टिंग करायचं आहे तर तोच पद्धती हिपमध्ये, नॉट इन द स्पाइन, मणक्यामध्ये नाही, इथं तुम्हाला ताण पडेल. 25 पाहिजे तुम्हाला, त्याची आवश्यकता. आणि मागे ओके, फॉरवर्ड बॅकवर्ड साईडवर पेअर, प्रत्येक गोष्ट पेअरमध्ये. आता स्विंग, रोटेशन, याला फिक्स केलं. आपलं काय पाहिजे आता स्पाईनला फक्त हे करायचं, याला फिक्स केलं, याला नाही हलवणार. पूर्ण स्पाईन 10 सेकंद, 10 ब्रीथ, 10 ब्रीथ, हे फिक्स आहे, असं नाही आहे. ओके, आणि लास्ट इज परत त्याचं रोटेशन. असं एकदा असं 4 वेळेस फ्लेक्झिबिलिटी झाली. हे सगळे एक्सरसाइज त्या आपण यांची झाली. ओके, आमच्याकडे येणारे पोलीस मंडळी मी व्यायाम करू शकत नाही कारण की मला प्रॉब्लेम आहे गुडघे. त्यांच्यासाठी उत्तर आहे ते बसून तर व्यायाम करू शकतात. खुर्चीवर बसून खालीवर करू, वॉकिंग करू शकता, आर्म्स करू शकता.
करू शकतो. मी शोल्डरचा दाबू शकतो. गुडघेदुखतात म्हणून व्यायाम करत नाही, ही एक्सक्यूज होऊ शकते. बंद पडले काय चालू आहे. चालतं. आणि व्यायामसाठी फक्त व्यायामच करायला असं नाही. म्हणजे एक्सरसाइजमध्ये यश होऊ शकते. काही राहिलं वर गेला तुम्ही जिनासोडून काहीतरी थोडंफार राहिलं काही महत्वाचं पण तो कुठे असं नाही. त्या काळासाठी तर तुम्ही जा खाली आणि घेऊन या. गार्डनिंग त्यात शोधा कुठे कुठे शक्य आहे तुम्हाला चान्स आहे. हाऊसहोल्ड पुरुष लोकांनी स्टॉप यात पार्टिसिपेट करत काहीच हरकत नाही. स्टँडिंग अप फ्रॉम द चेअर विदाउट लिव्हिंग, आपण नवीन खुर्चीवर बसतो उठतो हात लावून तसंच उठायचा प्रयत्न करा. दिस इज समथिंग नॉट गुड. आता हे अगोदर आपण बोललो त्याप्रमाणे सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. सेफ्टीमध्ये काय, कोणताही व्यायाम करताना स्पेशली चालताना सुरुवातीला स्पीड कमी ठेवा, 2-3 मिनटं, मग हळूहळू स्पीड वाढवा आणि तुम्ही त्या पॉईंटला जा. सुरुवातीला ते व्यायाम लागायला पाहिजे असं नाही, नको येते. स्लो स्टार्ट, इन्क्रीज इंटेन्सिटी, अवॉइड इम्पॅक्ट. दोरीवरच्या उड्या आपल्याला नाही पण आपल्याला नको येते, कारण इम्पॅक्ट. पाणी भरपूर प्या आणि सगळ्यात महत्त्वाचं चक्कर येत असेल दम लागेल एक पुढे आहे चेस्ट पेन आहे, एकदम जोरात दम लागला आहे आणि चक्कर आहे, थांबा काहीतरी गडबड आहे. एक इकडून हॅबिट नाही समजणार हे असे अशा गोष्टी असतील तर टाकून. पण या मॉर्निंग साईन आहे स्पेशली हे जे आहे आपल्या वयात ब्रेनला ब्लड सप्लाय कमी होतो, ब्रेनला ब्लड सप्लाय कमी होतो. व्यायाम करताना बऱ्याच वेळा सेंट्रल अनॉक्सिया होतो, म्हणजे ऑक्सिजन ब्रेनला कमी जातो. त्यामुळे एक चक्कर येणे किंवा डोकं दुखणे हे फार स्पेसिफिक आहे. व्यायाम केल्यानंतर डोकं दुखतं, लक्ष द्यायला पाहिजे, कारण की बहुतेक तो ब्लड ऑक्सिजन सप्लाय कमी होत असेल. ते शोधा नक्की कारण काय, पण हे कारण होऊ शकतं कारण की जनरली सगळ्या शरीरातला रक्त सप्लाय कमी होतो, तर ब्रेनचं एक कमी होण्याची शक्यता असते. पे अटेन्शन. एन्करेजिंग. आता आपण जो काही प्रोटोकॉल ठरवला तुम्ही तो त्यात स्टिक करा, पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि कसं होऊ शकेल मेक इट एन्जॉयबल. माझ्याकडे म्युझिक सिस्टम लावली आहे क्लासिकल आणि ते एकदा सुरू केलं जातं, बाकी कसलीच आवश्यकता पडत नाही. तुम्ही पाहिजे तो म्युझिक लावू शकता, पण लावा, मित्रांबरोबर करा, मेक इट ग्रुप एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी. तुमच्या स्पाऊसला घ्या, एकत्र तुम्ही करा, मेक इट एन्जॉयबल. इनकॉर्पोरेट जी सांगितलं घराच्या कामावर त्यात घ्या आणि जे पॉसिबल आहे तोच एम ठेवा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आपण याचं किती जण कॅल्शियम घेतात रोज? ओके, जे घेत नाही त्याच्यासाठी हा मेसेज आहे आणि घेतात त्याच्यासाठी कारण हे आहे. वन कॅल्शियम हे हाडांसाठी तर आहेच आहे, पण मसल्ससाठी सुद्धा आहे. हाडांसाठी यासाठी पाहिजे का ते ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ व्हायला, पण मसल सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. इम्युन सिस्टीम सुद्धा महत्वाची आहे, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम प्रत्येकाने न विचारता न सांगता आजपासून
जे घेत नाही त्यांनी प्रत्येकाने कॅल्शियम घ्यायला सुरुवात करायला हवी. सायट्रेट किंवा ग्लुकोनेट किंवा कोणतेही सॉल्ट चालेल, कार्बोनेट नको, शक्यतो ॲब्झॉर्ब होत नाही जास्त विशेष. 500 ते 1000 मिलीग्राम, 2000 पेक्षा जास्त नको. व्हिटॅमिन D3 60,000 इंटरनॅशनल युनिट्स आठवड्यात एकदा. पण इथं रायडर आहे जे घेतात हे तर करत असते. जोपर्यंत इम्पॅक्ट एक्सरसाइज होत नाही तोपर्यंत कॅल्शियम ॲब्झॉर्ब होणार नाही. पण तुम्ही अगर कॅल्शियम घेताय आणि व्यायाम करत नाही वरून ते खाली जाऊन जाणार. तर इम्पॅक्ट एक्सरसाइज म्हणजे काय, त्याच्यात दणका बसला पाहिजे पायाला, चालणे हा त्यातला भाग आहे. डाएटरी कॅल्शियम होईल ना, पण डाएट मधलं कॅल्शियम आहे ते होईल का ॲब्झॉर्ब? डाएट मधून हो, तुम्ही काय खाता त्याला पण इम्पॅक्ट पाहिजे का? त्याला सुद्धा पाहिजे. कॅल्शियम कॅल्शियम आहे शेवटी. तुम्ही डाएटमध्ये घेता, दुधामध्ये घेतला का गोळीमधनं घेतला, एक्सरसाइज पाहिजे. तर इम्पॅक्ट एक्सरसाइज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कॅल्शियम ॲब्झॉर्ब होणार नाही, ते युजलेस आहे. तर ही एक कृपया लक्षात घ्या आणि प्रत्येक जणांनी रोज कॅल्शियम आणि आठवड्यात एकदा व्हिटॅमिन D3 घ्या आणि घ्याच. हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ते मिळत नाही. हुशार पण सिनियर सुख म्हटलं फॅन्टास्टिक, व्हेरी हॅपी. निरोगी काय? काय म्हणतात? सुख म्हणजे निरोगी काय? निरोगी का? नाही, नक्की नाही, निरोगी काय? नक्की नाही. निरोगी म्हणजे सुख नाही, निरोगी म्हणजे हेल्थ सुद्धा नाही. चांगली तब्येत म्हणजे निरोगी असं बिलकुल नाही. कारण मेंटली नाही, फिजिकल आणि मेंटली तुम्ही चांगलं वाटलं पाहिजे तर तुम्ही स्वस्थ आहात, स्वास्थ्य चांगलं आहे. आजार नाही याचा अर्थ तुम्ही चांगला असं बिलकुल नाही. झालं एक झाला. आता परत मुद्द्यावर सुख म्हणजे काय पण सांगू शकत आपण. युअर स्टार्टेड राईट, सांगा ना. सुख हे मानण्यावर बेसिकली आणि आनंदी राहण्यावर, कुठं विकत मिळत नाही किंवा सहजासहजी नाही. हे तुम्ही सांगणार तो पण तुम्ही मला साठी सांगून टाकलं. हे खूप चांगलं केलं. मानसिक आनंद, मानसिक पॉझिटिव्ह विचार करू. हा काय म्हणतात, पॉझिटिव्ह विचार करा. विचार करणे पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे निगेटिव्हिटी म्हणजे सुख, समाधान म्हणजे सुख का? हा बोला बोला प्लीज. भूतकाळाबद्दल पश्चात्तापाची आणि अपराधीपणाची भावना नसणं आणि भविष्याबद्दल आशा आणि उत्साह असणं. बरोबर. काय म्हणतो? भूतकाळाबद्दल हे नसणं, नाराजी नसणे आणि भविष्य काळाबद्दल आशा आणि अपेक्षा चांगल्या असतील. बरोबर, सगळे बरोबर आहे. आणखी जास्त रिफाईन केलं त्याला. समाधानी राहणे आणि समाधान. ग्रेटफुलनेस वाटणे. आय थिंक व्हेरी नियर. संतोष, बरं वाटणे बस, त्याच्यामध्ये काही नाही. मानसिक संतोष. हे सगळे जे आहे प्रोडक्ट, त्याचं जो प्रोडक्ट आहे मला बरं वाटतंय. मी आज तुमच्याशी बोलतोय ना, खूप बरं वाटतंय. बस मी सुखी, मी या क्षणाला सुखी आहे. That is important. नंतर बस मी सुखी बरं वाटतंय मला. आता हे कुठे मिळेल, मी सांगितलं आता कुठे मिळते. स्वतःच्या ह्याच्यातच असतं, ते शोधायला जायला लागत नाही. पण काही केल्यानंतर मिळतं का सुख? ते चांगलं केलं तर सुखच सुख असतं, वाईट केलं तर मनुष्याला फिलिंग ओके. पण एक तर गोष्ट म्हणजे पैशाचा संबंध नाही, हे तर नक्की आहे. आम्ही 24च्या ह्याच्यात जायचो, परदेशात वेगळ्या स्वाऱ्या व्हायच्या, सगळ्या जगात आमचं भ्रमण झालं. त्या ठिकाणी सांगितलं की या पैशाचा माझ्या, मी करोड 700-800 करोडचा मी मालक आहे, पण पैसे ह्या सुखामध्ये कन्वर्ट करू शकलो नाही कधीच. ट्रान्सफरेबिलिटी नाही पैशामध्ये, नाही ते झालं. म्हणजे श्रीमंत असेल तर सुखी असेल, गरीब असेल तर नसेल सुखी, तसं काही नाही आहे. ओके, काही केल्यामुळे होतं का? नाही तसं डायरेक्ट. हे केलं ते केलं, चांगले विचार ठेवा, चांगलं बोला, चांगलं ऐका, नाही
ऍक्च्युली एकच फक्त मला वाटतं, तर मी किती बरोबर मला माहित नाही, पण मला कॉन्फिडन्स आहे की मी बरोबर आहे. एकच गोष्ट आहे ज्यात तुम्ही सुखी होऊ शकाल, एक्सरसाइज. कारण की तुम्ही जेव्हा एक्सरसाइज ज्या दिवशी कराल त्यावेळेस तुम्हाला बरं वाटेलच, आणि ज्या दिवशी नाही कराल त्यास काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. कारण अशी गंमत नाही ती, कारण एंडॉर्फिन हा हार्मोन्स नाही, मी ते पण करतो. आनंदी राहणे हे तर स्विच नाही आहे. आनंदी दुःखी असं स्विच नाही आहे. एक्सरसाइज इज ऑल. नाही, पण आपण एक्सरसाइज करतो म्हणून आपल्याला वाटतं आपण म्हणजे काहीतरी केले आपले, हा म्हणजे आपण जे कम्प्लीट केलं काहीतरी जे पाहिजे ते, म्हणून एंडॉर्फिन रिलीज. नाही तसं नाही. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा ती स्टेट ऑफ माइंड, येस स्टेट ऑफ माइंड, बट हाऊ तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करताय ना, हे जे मसल्स आहे ना, मसल फायबरचे आहेत, ॲक्युपंक्चरमध्ये आमचा होता मसल फायबर आहे ना, ते स्टिम्युलस पाठवतात ब्रेनला का तू हे व्हावा, एंडॉर्फिन पाठव, आणि बाकीचे ओके. म्हणजे दुसऱ्या गोष्टीने जरी समाधान असेल तुम्ही समजा म्हणतात ते एक मान्य आहे, काही प्रमाणात मान्य आहे ते, पण ते काही डायरेक्ट रिझन हे इज मसल न्यूरो फायबर्स अँड सायनॅप्सिस जेव्हा ते स्ट्रेच होतात, म्हणून एक्स्ट्रीम पोझिशन स्ट्रेच होते, त्यामुळे ते स्टिम्युलस ब्रेनला जाईल, आणि ब्रेनला जाऊन हाय बेसिक एंडॉर्फिन. एंडॉर्फिन काय काय खूप वेळा हे लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे, माहिती हे पुढे घ्यायचं का थोडं. बऱ्याच जणांना सहनशीलता किंवा सहनशक्ती इतकी असते की इंटरनल पेन किंवा सबट्यूट पेन याची कल्पना नसते. ते माझ्यामध्ये जास्त आहे की बरंच पेन असतो तर लक्षात येत नाही का पेन आहे, पण ते परिणाम होतात, पण मी फील होत नाही, म्हणजे मी रिॲक्ट करत नाही तसं. असं बऱ्याच जणांचं असतं. हा जो पार्ट आहे एंडॉर्फिन पेन रिलीफ करतो, म्हणजे त्यामुळे सुद्धा तुमचं मूळ लक्षात येत नाही का मला पेन आहे, कंबर दुखते माझी, ठीक आहे लक्षात आहे, दुर्लक्ष करा. दुसरं ॲड्रेनालिन फाईट ऑन फ्लाईट, म्हणजे लढा किंवा पळा, यामध्ये तुमची अगर फिअर असेल किंवा तुम्हाला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असेल तर हा कॉन्फिडन्स येईल की नाही आय एम ओके. कॉर्टिसॉल स्ट्रेस रेग्युलेशन आहे, तणाव असेल तर दूर करेल, तो परत कन्वर्ट होईल बरं वाटण्यामध्ये. टेस्टोस्टेरॉन मसल आणि हेल्थ आहेच आहे, पण टेस्टोस्टेरॉन तुमचं सांगितलं त्यामुळे तुमचं लिबिडो सेक्स लाईफ सुद्धा चेंज होईल, तो सुद्धा फरक पडेल. इन्शुलिन लाईक फॅक्टर टिश्यू रिपेअर ग्रोथ, त्यामुळे सुद्धा फरक पडेल. इन्शुलिन ब्लड शुगर, अगर ब्लड शुगर वापरली जाते, ब्लड डायबिटीस म्हणजे काय, शुगर आहे पण वापरली जात नाही किंवा वापरली कमी जाते, आणि ती अगर कमी वापरली जाते तरी तुमच्या शरीरावर मेंदूवर परिणाम होईल. ग्लुकॅगॉनचं तोच परिस्थिती आहे. थायरॉइड, ब्रेन डिराइव्ड न्यूरोट्रॉफिक हार्मोन्स वाढतं आणि भूक वाढते. या सगळ्या गोष्टी जी आपण मागे म्हटलं होते हे वाढवण्यात नक्कीच मदत करतो, आणि आपण व्यायाम करतात सगळ्यांनी ते अनुभवलं असेल. ओके, नाव व्यायाम नक्की रेग्युलर आणि चांगला होईल यासाठी तुम्ही वातावरण निर्मिती केली पाहिजे. हे ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी हे आहे. एक एक्झाम्पल फक्त मी समोर ठेवतोय तुमच्या समोर.
मोठा उपयोग. आता ही शेवटची स्लाईड आहे. व्हिडिओ आहे का? ठीक आहे, असू असू असू. ओके, मग चालतंय. हे एक कुपन एरियाज मी कव्हर केलंय. हा नाही ते गडबड झाली. ठीक आहे, आपण स्लाईड पुढचं ओके, कोण आहे? हा बार आहे, स्ट्रिंग आहे स्ट्रिंगसाठी, पाय दाखवण्यासाठी ही आहे. टमी ट्रिमर आहे. हा स्ट्रिंगसाठी चेंडू दाबण्यासाठी. परत स्ट्रिंग आहे स्टिच करण्यासाठी. हा झोपून व्यायाम करण्यासाठी मॅट आहे हेटलॉनची. बसून व्यायाम करण्यासाठी हाताचे एक्सरसाइजेस. टॉर्सो जे काही एक्सरसाइज जे पाहिजे ते आपण करू शकतो. सगळे काही आवश्यकता नाही आहे. वेट 1-2 किलो फक्त आपल्याला आवश्यकता, जास्त आवश्यकता नाही आहे. बायसेप्स एक महत्वाचा अपर बॉडी अँड मिडल बॉडी. हा या विषयावर येतो व्हिडिओ थांबत नाही, त्यामुळे हे स्ट्रिंगचे सगळे एक्सरसाइजेस आहेत. त्याला चार्ट लावला आहे, काही विसरू नये म्हणून. आणि हे प्रोटोकॉल ठरवला आहे. अपर बॉडीचा, मिडल बॉडी, लोअर बॉडी, वॉर्मअप एक्सेट्रा. ट्रेडमिल आहे. याचे काही फायदे आहेत. याचे फायदे असे का तुम्हाला आज आता वेळ गेला, आता बाहेर जाण्याची आता शक्य नाही आहे, किंवा ज्यांना धुळेची काही ॲलर्जी आहे. मी घेतला फक्त धुळेसाठी घेतला. आणि कधी करू, रात्री करू शकतो, दिवसा करू शकतो, सकाळी करू शकतो. आणि हे एक अत्यंत सुंदर मसाज मशीन आहे. सगळं व्यायाम झाल्यानंतर सगळे मागे पुढे बॉडीला, हाताला, पायाला बऱ्यापैकी तुमचा मसाज येऊ शकतो. एक एक्झाम्पल आहे, पण ज्यांच्याकडे रूम आहे, मोठी रूम आहे, त्यांनी हे थोडंफार सेटअप करू शकतो. म्हणजे वातावरण निर्मिती होते, इच्छा होते. कधी वाटलं का आपण काहीतरी विकेट करून करू, काही नाही, जास्त काही जाऊ शकतो. हे असं करू शकतो. तर हे असं आहे. यात बरंच थिओरिटिकल आहे. यात कधी वेळ जमला पुढे योग आला तर तुम्हाला मी माझा प्रोटोकॉल दाखवेल. यातनं आता बरंच काय व्यायाम आहे, त्यातनं आपण काय करू शकतो किंवा मी काय करू शकतो किंवा मी काय करतो त्याचा मी सुद्धा डेमो देऊ शकेल. तर टेक होम मेसेज इज मस्ट डू इट, डोंट फॉल. वातावरण निर्मिती करा आणि सगळ्या 4ही प्रकारच्या एक्सरसाइज करा. 4ही प्रकार. धन्यवाद. नाही तो तिकडून प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, बोला सर. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम या विषयावर डॉक्टर चंद्रशेखर परदेशी यांनी अत्यंत छान माहिती दिली. आपण सर्वजण ज्येष्ठ नागरिक आहोत, त्याचा आपल्याला निश्चित
उपयोग होईल असं मला वाटतं. त्याबद्दल आपण परदेशी डॉक्टरांचं अभिनंदन करूया. सगळ्यांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. आणि आपल्या ज्युलक्स आभार प्रदर्शन डॉक्टर पाठक साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आभार प्रदर्शन करावं. विसरले नमस्कार ज्युलक मित्रमैत्रिणींना. डॉक्टर परदेशी यांनी आज आपल्याला अतिशय उपयुक्त डाऊन टू अर्थ आणि प्रॅक्टिकल माहिती दिली. आपल्यापैकी बरेच लोक आरोग्यविषयक व्यवसायाशी संबंधित असल्याने आपल्यापैकी काही लोकांना यातली माहिती असेल, पण माझ्यासारख्या माणसाला आणि माझ्यासारखे जे इतर लोक आहेत त्यांना खूप चांगली त्यांनी सांगितली आणि पर्सनल टेकअवे प्रत्येकाने आपल्यातल्या घेतले असतील. मी जे 2-3 घेतले ते म्हणजे त्यांनी जे सांगितलं की काहीही करा पण पडू नका, ते मला खूप इम्पॉर्टंट वाटलं. कारण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कधी कधी अशा गोष्टी होऊ शकतात. माझ्या काही मित्रांच्या बाबतीत झालेल्या आहेत. आणि दुसरं गोष्ट त्यांनी कॅल्शियम आणि डी व्हायटॅमिन असं सांगितलं, ते पण माझ्या दृष्टीने नवीन होतं. कारण मी आपल्या वर्षातून एकदा एक 8 आठवड्याचा कोर्स करायचो, पण त्यांनी खूप चांगलं सांगितलं की दर आठवड्याला तुम्ही 60K D3 घ्या. दॅट वॉज व्हेरी गुड. आणि शेवटी अगदी सगळ्यात त्यांनी आपल्याला सरप्राईज केलं की आपण सगळे सुखाची व्याख्या ही मनाशी असोसिएट करत होतो. त्यांनी सांगितलं सुख हे मानण्यावर मनावर नाही आहे, ही फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे. तर व्यायाम केला की आपोआप काय काय गोष्टी होतील त्यांनी त्या प्रॅक्टिकल सांगितल्या. आणि त्यामुळे आपण जे म्हणतो पॉझिटिव्ह विचार करा वगैरे ते खूप अवघड असतं. कधी कधी खूप पॉझिटिव्ह विचार करा याचाच खूप स्ट्रेस येतो आणि निगेटिव्हिटी मनात येते. त्याच्यापेक्षा हे सोपं आहे. म्हणजे मला आधी वाटायचं की व्यायाम करणं हे खूप अवघड आहे, पण आता त्यांनी सांगितलं की ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. आणि सगळ्यात शेवटी मला एक पर्सनल त्यांनी सांगितलं की तू इनडायरेक्टली सांगितलं की स्विमिंग तुम्ही करता तर खूप हळूहळू जर केलं तर त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. उद्यापासून मी त्याचा स्पीड स्वतःचा वाढवणार आहे स्विमिंगचा, तरच काही तो एक्झरसाइज होऊ शकेल. मला आपलं वाटतं की आपण रोज जातो आणि किती ग्रेट आपण स्विमिंग करतो, पण दम काही लागत नाही. ते त्यांनी खूप चांगलं सांगितलं. आपल्या इतरांना त्यांनी अशा काही गोष्टी इतर सांगितल्या असतील. आणि इतका त्यांनी महत्वाचं खूप आपला वेळ घालवून खूप आपला वेळ इन्व्हेस्ट करून या सगळ्या स्लाइड्स तयार केल्या. अतिशय मुद्देसूदपणे आणि फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन खूप चांगला होता. खूप सोपं होतं ते सगळं घ्यायला. त्याच्याबद्दल मी आपल्या क्लबच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हे प्लांट त्यांना द्यावं. धन्यवाद डॉक्टर. आपल्या जेवढं